जनतेच्या हितासाठी नेहमी तत्पर जनसेवा न्यूज सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट फक्त जनसेवा न्यूजवर। उपोषणाच्या ज्वाळेत जळणारे कोतवाल, शासनाच्या बहिऱ्या मनाला ऐकू येईल का त्यांचा वेदनाभरला आवाज? संविधान चौक नागपूर येथे विदर्भ महसूल सेवक संघटनेचे अध्यक्ष रवींद्र बोदिले व राज्य उपाध्यक्ष योगेश शेडमाके यांचे 4 ऑक्टोबरपासून अन्नत्याग उपोषण सुरू। शासन मात्र अद्यापही मौनव्रती। ब्रह्मपुरी शासन यंत्रणेच्या पायाभूत स्तरावर काम करणारे कोतवाल, एक अशी शासकीय कडी जी खेड्यापाड्यातील जनतेला प्रशासनाशी जोडून ठेवते। त्यांचे हातात कमी वेतन पण जबाबदाऱ्या पर्वता एवढ्या, तरीही ते न ठकता न रडता जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहतात। मात्र आज या कोतवालांच्या वेदनेचा आवाज संविधान चौक नागपूर येथे विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या आंदोलनातून आकाश फोडू लागला आहे। दिनांक 10 सप्टेंबरपासून महसूल सेवक संघटनेने चतुर्थ श्रेणीच्या मागणीसाठी नागपूर येथे कामबंद आंदोलन सुरू केले आहे। 24 दिवस उलटून गेले पण शासनाच्या कानावर त्यांच्या मागण्यांचा आरता आवाजही पोहोचत नाही। परिणामी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र बोदिले व राज्य उपाध्यक्ष योगेश शेडमाके यांनी 4 ऑक्टोबरपासून अन्नत्याग उपोषण सुरू करून आपले प्राण पणाला लावले आहेत। त्यांच्यासोबत राज्यभरातील 12,600 महसूल सेवक या कामबंद आंदोलनात सहभागी झाले असून प्रशासनाचे तालुकास्तरीय महसुली कामकाज ठप्प झाले आहे। नैसर्गिक आपत्ती, शेतकऱ्यांचे पंचनामे, संजय गांधी निराधार योजना, निवडणूक प्रक्रिया, ई-पीक पाहणी, सेवा पंधरवाडा ही सर्व कामे रखडली आहेत। गावागावातील शेतकरी, नागरिक आणि विधवा मातांच्या आशा अपेक्षा या आंदोलनामुळे थांबल्या आहेत, पण शासन मात्र शांततेच्या आवरणाखाली मौनात गडलेले दिसते। महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे हेच नागपूर जिल्ह्यात असूनही आंदोलनस्थळी भेट देण्यास टाळाटाळ करीत आहेत। या उलट इतर जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांच्या घरी ते जात आहेत, पण न्याय मागणाऱ्या महसूल सेवकांकडे दुर्लक्ष होत आहे। शासनाचा हा दुटप्पीपणा समाजाच्या संवेदनशील मनाला अस्वस्थ करणारा आहे। विदर्भ महसूल सेवक संघटना जिल्हा शाखा चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष दयाराम वंजारी यांनी सांगितले की महसूल सेवकांच्या चतुर्थ श्रेणी मागणीला मान्यता न दिल्यास हे आंदोलन अधिक तीव्र होईल। शासनाने त्वरित मागणी मान्य करून शेतकरी व जनतेवरील ताण कमी करावा। कोतवाल, तलाठी, मंडळ अधिकारी यांसारख्या कर्मचाऱ्यांचे जीवन म्हणजे गावाच्या प्रत्येक घरात पोचणारा शासनाचा श्वास। जर हाच श्वास दाबला गेला तर प्रशासनाची नसच थांबेल। शासनाने या वास्तवाची जाणीव ठेवून तात्काळ महसूल सेवकांच्या मागण्यांवर निर्णय घेतला नाही तर ही ज्वाला लवकरच राज्यभर भडकणार आहे। जनसेवा न्यूज करिता उमेश गोलेपल्लीवार, सावली, चंद्रपूर।